पायावरी या वारकरी संतांच्या सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका राण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा स्वानुभवपर प्रकरणातील हा अभंग मी या ठिकाणी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल 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 या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना भक्तीचा जो अनुभव आला, भक्ती रसाचा जो अनुभव आला, तो अनुभव तुकोबाराय आपल्या समोर प्रगट करतात। तुकोबारायांचे अभंग आपल्याला सर्वांना माहीत आहे। आपण गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण करणारी सर्व मंडळी आहोत। तर गाथ्यामध्ये तुकोबारायांची मागणी पर, विरहणी पर, त्या ठिकाणी स्वार्थ पर, उपदेश पर, नाम पर, क्षेत्राचा महिमा, तीर्थाचा महिमा, देवतेचा महिमा, संतांचा महिमा, नामाचा महिमा वर्णन करणारे तुकोबारायांचे अनेक प्रकारचे प्रकरण आहेत आणि त्याच प्रकरणापैकी एक स्वानुभवपर एक प्रकरण आहे आणि त्या स्वानुभवपर प्रकरणातील हा एक सुंदर अशा प्रकारचा तुकोबारायांचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे ओळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्या या असणाऱ्या पवित्र असणाऱ्या या चिखली या नगरामध्ये, पवित्र नगरामध्ये हा या ठिकाणी चालत आलेला अनेक वर्षापासून भव्य दिव्य कथा कीर्तन महोत्सव सोहळा आणि आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा महिला मंडळांचा माऊली गुरुदेव महिला सेवा समिती व समस्त महिला मंडळ चिखली या सर्व असणाऱ्या महिला मंडळांच्या असणाऱ्या वतीने आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य कीर्तनकार कथाकार आदरणीय असणाऱ्या आपल्या चिखलीचं वैभव असणाऱ्या आदरणीय श्री रेणुकाताईजी जाधव यांच्या सुंदर अशा प्रकारच्या मार्गदर्शनाखाली हा आपला असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत महापुराण कथा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे हा चालू आहे आणि सुंदर अशा प्रकारे आपल्या या सप्ताहाचं हे 13वे वर्ष आहे। गेल्या वर्षी तपपूर्ती सोहळा पूर्ण झालेला आहे, म्हणजे ताईंच्याकडून या ठिकाणी 12 वर्ष पूर्ण झाले। एक वेळेस माझी विनंती राहील की आमच्या रेणुका ताईंजीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण ताईंचे खूप परिश्रम आहेत। कारण मी ताईंचे रोज स्टेटस पाहते, रोज त्यांनी म्हणजे हे पाया मंडप टाकण्यापासून महिला मंडळ गुरुदेव समिती जी महिला मंडळ आहे त्यांनी काय काय कामं केले, अगदी खडे उचलण्यापासून झाडण्यापासून हे फार कष्ट त्यांचे आहे। एकदा सर्व समिती करता ही टाळ्या वाजवा सर्वांनी। आणि सुंदर अशा प्रकारे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं हे आयोजन आहे आणि असणाऱ्या या भव्य दिव्य असणाऱ्या ताईंच्या या कीर्तन महोत्सवातील ही माझ्याकडे 3ऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे आणि 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरता ज्यांची मला सुंदर अशा प्रकारची साथ आहे, मृदंगावरती ते असणारे आदरणीय नागेशजी महाराज, एकदा त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि सुंदर अशा प्रकारे महाराष्ट्रातील स्वरसम्राज्ञी ज्यांना म्हणतात अशा आमच्या दोघीही आदरणीय आमच्या राणीताईजी दाऊंड आणि मंगलताईजी गतीर त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आणि पूर्ण असणाऱ्या, मला माहीत नव्हतं, मी पण व्हाईटच साडी घालून आले असते तर सर्व अगदी एकदम मॅचिंग आहेत सर्व गुरुदेव समिती महिला मंडळ, एकदा सर्व आमच्या महिला मंडळांकरता सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत करणारे संशिष्टीवाले दादा त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। आणि जे चॅनल आहे आम्ही वारकरी, एकदा त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। आणि सुंदर अशा प्रकारे आज महाराज तुम्ही माझ्या कीर्तनाला यायलाच नव्हतं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल चिखलीचं म्हणता येणार नाही, बुलढाण्याचंही म्हणता येत नाही, आपल्या महाराष्ट्राचे वैभव असणारे आणि आवाजाचे जादूगार
आदरणीय सगळ्यांचेच असणारे, जिव्हाळ्याचे आणि सगळ्यांनाच आदरणीय असणारे आणि सर्वांनाच अतिशय त्यांच्याविषयी अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे, ते महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन आले. तर तेच महाराष्ट्राच्या तर जातात पण भारताच्याही जाऊन आले असे असणारे, आवाजाचे जादूगार असणारे आदरणीय श्री, आता त्यांचं नाव तरी कसं घ्यावं, तर आदरणीय असणारे पुरुषोत्तमजी दादा पाटील असणारे दादाही या ठिकाणी, महाराज या ठिकाणी आज कसे कीर्तनाला आले मला हेच कळालं नाही आहे. कारण ताईंनी अगोदरच मगाशीच विषय काढला आणि महाराजांची माझी एक वेळेस पूर्वीही एक खरोशाला लातूरकडे भेट झालेली आणि आपण कीर्तनाला आल्यानंतर आमच्यासारखेने काय बोलावं हा प्रश्न पडतो. विठ्ठल विठ्ठल जादूगार आहे, त्याच्यामुळे आम्हाला तोडकं पुडकं म्हणता येतं ते पण म्हणायला जमणार नाही, आहे की नाही. आणि सर्वच प्रकारे पण महाराजांचा हा मोठेपणा आहे, महाराजांचं हे फार विशाल अंतःकरण आहे. नाहीतर कथाकार कीर्तनकार कधी असे समोरासमोर लवकर येत नाहीत. हा महाराजांचा खरोखर मोठेपणा आहे. महाराज आपण या ठिकाणी आलात, माझ्या व्यासपीठावरून आपले खूप खूप स्वागत आहे, खूप खूप धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आमच्या बदनापूर तालुक्याचे आमचे आदरणीय असणारे भरतदादा आणि आमचे मेहुणे असणारे सुदर्शनजी वाळके तेही आले, त्यांचंही त्या ठिकाणी अभिनंदन आहे. विठ्ठल विठ्ठल हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सप्ताह आहे. आता तुम्ही समजून घ्या, काही चुकलं तरी महाराजांकडे ढकलायचं, हां काही चुकलं तरी महाराजांकडे आज ढकलून द्यायचं. विठ्ठल विठ्ठल तर सुंदर अशा प्रकारे या चिखली गावातील सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, एकदा तुम्हीच तुमच्याकरता टाळ्या वाजवा ना. सर्व अगदी आदराने प्रेमाने आमच्या रेणुकाताईंवरती सर्वांचं अतिशय प्रेम आहे आणि समितीची गुरुदेव समिती आहे. खरोखर तुम्हाला ताईंसारखे गुरु भेटले हे खरोखर तुमचं भाग्य आहे, खरंच भाग्य आहे की ताईंचं तुम्हाला वेळोवेळी नव्हे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्राला जरी जायचं झालं तरी तुम्ही सर्वजणही मिळून जाता, सर्व काही कार्यही तुम्ही सर्व मिळून करता. ही ताईंची तुमच्यावर कृपा आहे आणि तुमची ताईंना साथ आहे, हे भगवंताचीच तुमच्यावर कृपा आहे. विठ्ठल या महोत्सवातील ही माझ्याकडे तिसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गोड अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. सकाळी काकडा भजन आहे, त्या ठिकाणी नंतर गाथा भजन असेल, नंतर सुंदर अशा प्रकारे सर्वांना पावन करणारी, सर्वांना दोषमुक्त करणारी आणि सर्वांना मोक्षाची प्राप्ती करून देणारी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी तुम्ही श्रवण करत आहात. की तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरिः, की साक्षात भगवान श्रीकृष्णांचं वाङ्मय स्वरूप असणारी श्रीमद भागवत महापुराण कथा. कारण आपण नेहमी ऐकतो की जगण्यासाठीही एक ग्रंथ ऐकला पाहिजे आणि मरण्यासाठीही एक ग्रंथ ऐकला पाहिजे, की मुक्ती मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता, मरण्याची भीती नाहीशी घालून घेण्याकरता आणि सर्वांना आपल्याला मरायचं आहे पण मरणाची भीती सगळ्यांना आहेच आहे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना मरणाची भीती आहे, पण मरण चांगलं होण्याकरता आणि मरणाची भीती घालण्याकरता ज्याप्रमाणे परीक्षिती राजा शुकाचार्यांना म्हटला होता की ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना ज्ञान भक्ति वैराग्य जानकी, ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा सुनाना मुनिवर, ऐसी कथा सुनाना. अशी कथा सांगा गुरुदेव की जेणेकरून माझ्या मृत्यूचं भय नाहीस होईल, अशी मृत्यूचं भय नाहीस करणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. शुकाचार्यांनी सांगितलं होतं की राजा सगळ्यांना 7व्या दिवशी मरायचं आहे, पण तुला माहित आहे की तू कोणत्या दिवशी जाणार, कोणत्या दिवशी तुला तक्षक नाग येऊन डसणार, पण सगळ्या जीवाला माहित नाहीये आपल्याला कोणत्या दिवशी जायचंय. कारण निद्रया ह्रियते नक्तम
व्यवायेन च वावयः दिवाचार्ते हया राजन कुटुंब भरणेन वा। की राजा कोणाचं आयुष्य झोपीत चाललंय, कोणाचं कुटुंबाचं भरण पोषण करण्यात चाललंय, कोणाचं कशात, सगळ्यांना 7व्या दिवशी जायचं। पण तुला माहित आहे तू भाग्यवान आहे, पण सगळ्यांना 7व्या दिवशी जायचंय आणि 7व्या दिवशी जाण्याकरता नव्हे, 7व्या दिवशी अगदी आनंदाने जाण्याकरता जी भीती नाहीशी घालणारा जो ग्रंथ आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्णांचं वाङ्मय स्वरूप। गेल्या कित्येक वर्षापासून ती कथा तुम्ही श्रवण करत आहात की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, की सदा सर्व काळ तुम्ही अखंड ही कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। आणि या असणाऱ्या अखंड असणाऱ्या ज्ञानाच्या गंगेमध्ये, या नामाच्या गंगेमध्ये आपल्याला या ठिकाणी भक्ती रसाचा आज अनुभव घ्यायचा आहे। विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय या ठिकाणी भक्ती रसाचा त्यांच्या जीवनामध्ये आलेला आपल्याला अनुभव सांगतात। की तुकोबाराय अनुभव तर सांगताच आपल्याला या अभंगातून, पण तुकोबाराय प्रत्येक मानव देहाला आलेला प्रत्येक प्राण्याला एक छोटासा या अभंगातून उपदेशही करतात। सगळ्या संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे की ज्या भगवंताने आपल्याला मानव देह दिलेला आहे, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, ज्या भगवंताने आपल्याला पंचकृत पंचमहाभूतांचा मिश्रित असणारा हा जो मानव देह दिलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की भगवंताने हा देह पूर्णपणे संसारामध्ये खर्च करण्याकरता दिलेला नाही। विठ्ठल विठ्ठल तिकडे काहीच नाही, थोडंसं त्यांना चक्कर वगैरे आली असेल, जागरण वगैरे चालू आहे, दगदग चालू आहे, तर सर्वांनी अगदी माझ्याकडे बघा। विठ्ठल 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 माझ्याकडे लक्ष द्या की तुकोबाराय आपल्या सर्वांना स्वतःचा अनुभव सांगत असताना एक छोटासा उपदेशही करतात। मी तुम्हाला सांगत होते की भगवंताने आपल्याला हा मानव देह दिलेला आहे आणि सगळ्यांना माहित आहे की हा मानव देह आपल्याला पूर्णपणे संसारामध्येच खर्च करण्याकरता देवाने दिलेला नाहीये, सगळ्यांना माहित आहे। कारण पशु पक्ष्यांनाही भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, आपल्यालाही भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, पण त्यामध्ये पशु पक्ष्यांना कीर्तनामध्ये येता येत आणि कहे ज्ञान
खोटे. कारण का महाराज हे जे ज्ञान भगवत प्राप्तीचे भगवंताने मनुष्याच्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे ज्ञान नाही खोटे. भगवंताने हे ज्ञान पशुपक्ष्यांना दिलेलं नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य याचं अजिबात ज्ञान नाही. पण संसार सगळ्याच देहामध्ये आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. मनुष्य देहामध्ये जे भगवत प्राप्तीचं त्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते फक्त भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. आणि महाराज आपल्याला एक सांगताही आहेत की आपण या मानव देहाला आलात तर कशा करता आला. एक थोडीसा आपण विचार करायला पाहिजे की ज्या भगवंताने 2 हात दिलेत, 2 कान दिलेत, 2 पाय दिलेत, 2 डोळे दिले, ते कशा करता दिले आपल्याला प्रमाणही माहित आहे की दिवे दिला देव भजना गोमटा. त्याच्या भजना करता त्याच्या प्राप्ती करता भगवंताने एक विशेष रूपाने हा मानव देह तयार केला. पण ज्याने दिला त्याच्या करता आपण 24 घंट्यातून 1 घंटा सुद्धा व्यवस्थित खर्च करत नाही. करतो आपण कधी डोळ्याला कधी म्हणतो का आपण चित्र विचित्र दिवसभरात आपण जग पाहतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कधी कानाला म्हणतो आपण याची निंदा त्याची निंदा, याची सासू याचा सासरा, याची गल्ली त्याचा गल्ली, त्याचं गाव त्याचा जिल्हा असं म्हणतो की नाही आपण. कधीतरी कानाला म्हणतो का आपण तुकोबरायांसारखं की तुम्ही ऐका रे गाण माझ्या विठोबाचे गुण. कधी वाचेने आपण म्हणतो हे वाचे. कधी तू याची स्तुती करते, याची तू निंदा करते, एखाद्याला चांगलं बोलते, एखाद्याला वाईट बोलते. पण कधी वाचेला आपण म्हणतो की ज्याने वाचा दिली हे वाचे तू एकच काम कर की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. कधीतरी आपण वाचेला, कधी हाताला, कधी पायाला, कधीतरी म्हणतो का ज्याने दिलाय देह महाराज दिलाय ना तर त्याच्या करता थोडा वेळ का होईना पण ह्या देहाला खर्च केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मलाही मानव देह दिला त्या भगवंताने दिला. वास्तविक पाहता तुकोबाराय आपल्यासारखे होते पण ते आपल्यासारखे होते का? दिसायला होते. आपल्यासारखे होते का? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांचे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबाराय हे ब्रह्मस्वरूप होते. भगवंताचे अवतार होते. नामदेवरायांचे अवतार होते ते तुकोबाराय. प्रत्येकाला म्हणतात की बाबांनो मलाही मानव देह मिळाला, आपल्यालाही मिळाला, पण तुम्ही येऊन काय केलं. मग महाराजांना इथे रूपक केलेलं आहे थोडंसं की महाराज आपण ही आलात मग आपण या देहाला येऊन काय तुम्ही केलं. तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात
सांगतात आणि आपल्यालाही सांगतात की भक्ती मार्गामध्ये आल्याच्या नंतर नव्हे, मानव देह मिळाल्याच्या नंतर प्रत्येकानेही मी जे केलं ते तुम्हीही करावं असं संतांचा काय असते, इच्छा असते. संतांची आपल्याकडून अपेक्षा असते. वास्तविक पाहता संत या भूतलावर जे येतात ना, ते ज्या कारणाकरता येतात त्यांचं कारण देवापेक्षाही वेगळं असतं आणि जीवापेक्षाही वेगळं असतं. महाराजांना विचारलं की महाराज या मृत्यू लोकामध्ये तिघही येतात की नाही? आपणही आलो आणि संतही येतात आणि भगवंतही येतो. भगवंत तर स्वतः अर्जुनाला म्हणतो की नाही की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, युगाने युगे धर्माचं रक्षण करण्याकरता मला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेऊन मी येतो, पण धर्माचं काय करतो? रक्षण करतो. भगवंताचं येण्याचं कारण वेगळं आहे. जीवाला त्याच्या संचिताचे भोग भोगण्याकरता प्रारब्ध वंशामध्ये त्याला जन्माला यावं लागतं, पण संत हे येतात जीवाच्या कल्याणाकरता, जीवाच्या उद्धाराकरता आणि जगाला सांगण्याकरता की बाबांनो, आपल्याला मानव देह मिळाला, मलाही मिळाला, तर मी एकच केलं की भगवंताचा रस सेवन केला. मग आता रस कोणता? तर इथे 3 प्रकार पाडल्या जातात. एक भक्ती रस आहे, एक ब्रह्मरस आहे आणि एक विषय रस आहे. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये 9 रस आहेत, 9 प्रकारचे शृंगारही आहेत, 9 प्रकारचे रसही आहेत. पण या ठिकाणी एक ब्रह्मरस घ्या, एक भक्ती रस घ्या आणि एक विषय रस घ्या. आणि तुकोबाराय म्हणतात की मी काय केलं, माझे अनुभवही तुम्हाला मी सांगतो आणि आपण विचारत आहात तर मी एकच केलं की सेवितो हा रस. तुकोबाराय वर्तमान काल वाचक शब्द वापरतात. तुकोबाराय या ठिकाणी भूतकाल वाचक, भविष्यकाळ वाचक नाही, तर वर्तमान काल वाचक शब्द वापरून तुकोबाराय म्हणतात की सेवितो हा रस. म्हणजे हा रस तुकोबारायांच्या सन्मुख आहे, समोर आहे आणि तुकोबाराय म्हणतात हा रस मी सेवन करत आहे. मग तुकोबारायांनी कोणता रस सेवन केला? एक तर त्यांनी ब्रह्मरस, नाहीतर भक्ती रस. विषय रस सेवन केला असेल का तुकोबारायांनी? आपल्या सगळ्यांना तुकोबारायांचं चरित्र माहीत आहे. तुकोबारायांनी संसाराच्या नावे घालून या शून्य नवे नवे ज्यांनी विषयाचा नारायण बनवला ते तुकोबाराय होते की त्यांनी विषयाला सुद्धा काय बनवलं? नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन
माता पिता, तिथे तर विषयाचा संबंधच येत नाही. मग तुकोबारायांनी भक्तिरस किंवा ब्रह्मरस संतांचे प्रमाणच आहे की घ्यायचा असेल तर ब्रह्मरस घेण्याच्या अगोदर आपल्याला भक्तिरसाची चव चाखावी लागते तिथपर्यंत जाण्याकरता. कारण ब्रह्मरस सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. त्याच्याकरता आपल्याला संतांचाच मार्ग धरावा लागतो. नवे नवे संतांच्याच मार्गाने जावं लागतं आणि संतांचीच आपल्यावर कृपा व्हावी लागते, तेव्हा आपल्याला ब्रह्मरस प्राप्त होतो. मग तुकोबाराय आपल्याला सांगतात, म्हणजे तुकोबाराय अगोदर सांगतात की मी कोणता रस सेवन करत आहे? भक्तिरस. आणि भक्तिरस सेवन करण्याकरता सुद्धा संतांची आणि ईश्वराची कृपा असावी लागते. तुकोबाराय म्हणतात हा भक्तिरस, हा नामरस. भक्तिरस म्हणजे काय? नामरस, भगवंताचं नाम. रस रस म्हणजे तो पातळ रस नाही बरं का. रसाचे सगळ्यांना माहीत आहे, सगळे तुम्ही ज्ञाती आहात. नवे नवे हरिभक्तपरायण आदरणीय पुरुषोत्तमजी महाराज पाटील आणि रेणुकाताईजी जाधव, तुम्ही कीर्तनकारांच्या कथाकारांचे गावची मंडळी आहात, म्हणजे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. कारण जिथे असे पवित्र महात्मे जन्माला येतात त्याला काय म्हणतात सगळ्यांना माहित आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ जेते हरीचे दास जन्म घेते. तुमचा गाव पवित्र आहे, त्यांचं कुळ पवित्र आहे, त्यांचं घर पवित्र आहे, असं तुम्हाला जास्त फोडून सांगायची गरज आणि मला अवघड येतही नाही सांगतात. विठ्ठला विठ्ठला सेवन करत आहे. मग रसाचे भक्तिशास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत. 9 प्रकारचा शृंगारी आहे, 9 प्रकारची भक्ती आहे आणि 9 प्रकारचा रस आहे. पण 9 प्रकारच्या रसापैकी ही लोक 9 रसापैकी कोणता रस आपण सेवन केला पाहिजे त्याच्याकडे न लक्ष देता 10व्या रसाकडेच पळतात. सगळ्यांना माहीत आहे 10वा रस ही सगळ्यांना माहीत आहे की ज्यांना घेतल्यानंतर रस्ता पुरत नाही आणि पुरला नाही आणि गटारात पडला तरी स्वतःच्या मुलाला उचलून घेण्याची इच्छा होत नाही. महाराज अशाला परमात्मा दिसतही नाही, त्याला भक्तिरस सेवन करण्याची इच्छाही होत नाही आणि तो मंडपमध्ये सुद्धा येत नाही. पण तरीही महाराज म्हणतात अशांना मानव देह देऊन देवाला कधीतरी वाटत असेल की आपण चुकी केली का महाराज नशा करावी. आता नेहमी महाराजही सांगतात, ताईही सांगतात, मी तुम्हाला वाटेल मग मी नशा करायला सांगायला लागले, असं नाहीये. एक विपुतला भक्त म्हणतो वृंदावनाचा, तुम्ही नशा करा पण अशी नशा करा की जी फक्त 2 तास 3 तास रात्रभर चढली पाहिजे. अशी नशा नका करू. अशी नशा करा की जी चढल्यानंतर तो रस सेवन केल्याच्या नंतर ती नशा मरेपर्यंत उतरली नाही पाहिजे. तो भक्त म्हणतो लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. तो भक्त काय म्हणतो, लोक पितात पितात पण गटारात लोळतात, गल्लीत लोळतात, रस्त्यावर लोळतात आणि नशेमध्ये कोणाला बघा ना तुम्ही, ती बाटली कधीच हालत नाही, दुकानातली बाटली कधीच हालत नाही, पण माणूसच का हालतो मला पण विचार येतो का कसाच हालतो माणूस एवढा का. तो मनुष्य नशा करतो. ते संत म्हणतात लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. तो भक्त म्हणतो आम्ही पण पितो पण आम्ही कोणता रस पितो, आम्ही कोणती संगतीमध्ये जाऊन कोणत्या रसाचं सेवन करतो. तर तो भक्त म्हणतो हम भी पीते हैं सत्संग प्याला, हमको पीते हैं सत्संग प्याला, मेरे बाकी बिहारी सावरिया, मेरे कुंज बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है.
पिते, आम्ही पण पितो, पण कोणता रस पितो? हम तो पीते हैं सतसंग प्यारा, ए नशा फिर उतरता नहीं है। आम्ही सत्संगाचा प्याला, भक्ती रसाचा प्याला, नामरसाचा प्याला पितो। आणि जो नामरसाचा, आता तुम्ही भागवत श्रवण करता, भागवत सुद्धा एक काय आहे? रसच आहे। रस नव्हे तर अमृत आहे, की त्या ठिकाणी निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरवो रसिका भुवि भावुकाः। का? भागवताला सुद्धा त्या ठिकाणी रसच म्हटलेला आहे, रसमालयम। आणि जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत ते काय म्हणतात? तुम्ही श्रवण करा, या सदाशिव्या सदाशिव्या हा रस। आणि तुकोबाराय म्हणतात तो भक्ती रस मी सेवन करत आहे। आणि तुकोबारायांनी तो किती सेवन केला असेल, किती तुकोबारायांनी त्या भक्ती रसाचं, त्या नामरसाचं पान केलं असेल, सगळ्यांना आपल्याला माहीत आहे। तुकोबारायांनी एवढा नाम घेतलं, एवढा नामरस सेवन केला की काय खातो आम्ही कासाया? सांगा ते कैसे हे लागते नेणू मुके। त्या भक्ती रसापुढे, त्या नामरसापुढे तुकोबाराय काय खायचे? सगळ्यांना चरित्र माहीत आहे की घरी त्या अन्नामध्ये मीठ टाकलं की नाही ही सुद्धा तुकोबारायांना जाणीव व्हायची नाही। जेव्हा जिजामाता विचारायच्या, महाराज भाऊ जेवायला आला होता, आळणी स्वयंपाक झाला, हे सांगायला तुम्हाला काय झालं होतं? जेव्हा जिजामातेचे भाऊ जेवायला आले होते, पाहुणे होऊन आले होते, पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, कुठल्याच पदार्थात मीठ टाकलं नव्हतं। मग महाराज माझा भाऊ जेवला नाही याचं कारण तुम्हाला माहित होतं, मग आपण का सांगितलं नाही? तर महाराज म्हटले, जिजे काय खातो आम्ही कासाया? सांगा ते कैसे हे लागते नेणू मुके। जिजे या भक्ती रसामुळे, या नामरसामुळे माझी वाचा काय झाली? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे। या नामाचा छंद घेतल्यामुळे माझी वाचा अनावर झाली जिजे, त्याची चव तुला काय सांगू? म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी एकच केलं, या मानव देहाला एवढा हा भक्ती रस सेवन केला। किती दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे, वाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे, दैवत हे किती नाम गावं। आपल्याला सांगावं लागतं कीर्तनात, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा। मी सांगू तुम्हाला, मला तर काही विनोद करता येत नाही कीर्तनामध्ये, पण मी एकच सांगेल की कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण काही त्रेतायुगातले, द्वापार युगातले, त्या ठिकाणी सतयुगातले लोक नाही, आपण कोणत्या युगातले लोक आहोत? कलियुगातले। आणि आपल्या उद्धाराचं साधन एकच आहे। व्यास सुद्धा म्हणतात की यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात, कलौ तद हरि कीर्तनात। कलियुगा माझी करावे कीर्तन। आपला उद्धार फक्त भगवंताच्या नामाने होणार आहे। माझी एकच विनंती राहील की कीर्तनकार, वक्ता काय सांगतो याकडे जरी तुम्हाला लक्ष नाही गेलं तरी चालेल एक वेळेस, पण आपण 2 तास इथे आपल्या आयुष्यातले खर्च करत आहोत ना, तर ज्याने हात दिलेत आणि ज्याने मुख दिलं त्याचं नाम घेत जा आणि हाताने टाळी वाजवत जा। विठ्ठल विठ्ठल आहे की हाताने टाळी वाजवणे। का? कलियुगी उद्धार हरीच्या नामे, या भक्ती रसाने आणि या नामानेच आपला उद्धार होणार आहे। आपल्याला सांगावं लागतं, पण तुकोबाराय एवढं नाम गायचे, सगळ्यांना माहित आहे। तुकोबाराय एवढं नाम गायचे की तुकोबारायांच्या पायाखालची रज सुद्धा श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल म्हणायची। एवढं तुकोबारायांनी हा भक्ती रस सेवन केला। आणि तुकोबाराय साधकांना आपल्यालाही म्हणतात, मलाही मिळाला मानव देह, तुम्हालाही मिळाला न मिळणारा मानव देह, पावला हा देह कागत्याली न्याय न घडो उपाय, घडो आले पाप पुण्य समान समी तैशी पाविजे कर्मभूमी। पाप पुण्य त्या ठिकाणी समान झालेलं आहे आपल्या सर्वांचं। आणि तुम्हालाही मिळाला, मलाही मिळाला, तर जो मी भक्ती रस नामरस सेवन करत आहे ना, तो तुम्हीही सेवन करा। सेवितो हा रस, हा रस मी सेवन करत आहे आणि तुम्हीही घ्या, घ्या रे होऊ नका रानभरी। तुकोबाराय म्हणतात तुम्ही सुद्धा घ्या रानभरी, म्हणजे विषयभरीही अर्थ घेतला जातो, संसारभरीही अर्थ घेतला जातो। या संसाराच्या रानामध्ये, या विषयाच्या रानामध्ये आपण किती दिवस फिरलो? महाराज संसार सगळेच करतात, तुम्ही आपण सगळे संसारामध्ये आहोत, पण या संसाराने आतापर्यंत कोणाला सुख दिलं आपण बघितलं? सगळ्यांना माहिती आहे, संसाराची व्याख्या सगळ्यांना माहित आहे की संसार दुःख मूळ चहूकडे, ठाऊकची आहे संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सगळ्यांना आपल्याला माहित आहे। मग सुटतो का?
सोडायचा का? चला मग माझ्या संग. नाही महाराज, नाही सुटत आपल्याला कोणाला. आपण बोलतो, बोलायला फार सोपं आहे पण वागायला फार अवघड असतं. विठ्ठल विठ्ठल संसारातले विषय ही आपल्याला सुख देत नाहीत का? विषय भरी रान भरी. महाराज म्हणतात संसारात जर सुख असतं तर महाराज जन्मताची संसार तेजी याला शुके. ज्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला जे 18,000 श्लोकाचं त्या ठिकाणी 12 स्कंद 335 अध्यायाचं जे भागवत ग्रंथ सांगितला, त्या शुकाचार्यांनी ब्राह्मणाची पुरी एक केळी अशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये या संसाराच्या दुःखाला भिवून घाबरून आईच्या उदरात राहिले. मग त्यांना जर संसार सुखाचा आहे असं वाटलं असतं तर 12 वर्ष थांबले असते. आणि संसार सुखाचा आहे असं वाटलं असतं तर जन्मल्याबरोबर वनाच्या दिशेने गेले असते का? व्यासांना म्हणावं लागलं असतं का? यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. हे पुत्र, हे पुत्रा, हे पुत्रा म्हणत त्यांच्या पाठीमागं फिरावं लागलं नसतं का? जन्मताची संसार तेजी याला शुके तोची एक निष्कलंक तुका म्हणे. महाराज त्यांनी हा संसार का सोडला तर त्यांना माहित आहे संसारात सुख नाही. आणि आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आजपर्यंत संसारातल्या या विषयाच्या रानामध्ये ज्ञानोबरायांना विचाराना माऊलींच्या किती सुंदर ओव्या आहेत की या विषयाने आजपर्यंत कोणाला सुख दिलेलं नाही. विषय किती आहेत? 5 आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. तरी स्पर्श आणि शब्दू रूप रस गंधू हे पंचविषय पंचविधी ज्ञानी इंद्रियाचे हे 5 विषय आहेत. पण येरवी विषयी सुख आहे हे तू बोलणीची सारखे नोये तरी विद्युत पूर्ण की न पाहे जगा माझी. या विषयात जर सुख असतं तर माऊली अशी म्हटली असते का? का या विषयाने 5 विषयाने 5 प्राण्यांचा प्राण घेतलेला आहे. त्याच्याकरता उदाहरण ही ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहे. आणि हे 5ही विषय एका व्यक्तीच्या ठिकाणी आहे. मग ते सुख देतील का आपल्याला? नाही. विषयात सुख नाहीये, संसारात सुख नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात हा रस मी सेवन करत आहे. घ्या रे होऊ नका रानभरी. तुम्हीही रानभरी या संसाराच्या रानात फिरू नका का? हा रस मी घेत आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज आपण हा रस घेत आहात तर हा रस कसा आहे तुम्ही आम्हाला सांगता. मग तो कडू आहे का आंबट आहे का तुरट आहे? हा भक्ती रस कसा आहे? तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे किंवा सांगत असे. अनुभवाशिवाय संत कुठलीच गोष्ट उपदेशाने जगाला सांगत नाही. तुकोबराय म्हणतात बाबा या भक्ती रसाचा या नामरसाचा अनुभव मला आहे, माझ्या जिभेला आहे की नामरस किती गोड आहे. सगळ्यांना माहिती किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा गोड तुझे रूप गोड तुझे नाम. भगवंताचं नाम ही गोड आहे आणि त्या भगवंताचं रूप ही गोड आहे. म्हणून हा भक्ती रस हा नाम रस मी सेवन करत आहे आणि आपणही तो सेवन करा. ज्यावेळेस तुकोबराय सांगतायत ना की मी हेच करत आहे की मी एकच करतो की हा रस मी रात्रंदिवस तुकोबराय बहिर दिशेला गेले तरी भगवंताच्या नामाचा विसर पडत नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी तुकोबराय म्हणतात बाबांनो माझ्याकडे ऐका, मी आजपासून माझ्या कुळामध्ये विठ्ठल नाम चाललेलं नाही तर अगदी विश्वंभर बाबापासून अव्याहतपणे न चुकता माझ्या कुळामध्ये विठ्ठलाचा नामाचा रस आम्ही सेवन करत आहोत आणि आपणही हा रस सेवन करा. मग विचारलं महाराज हा रस मग आपल्याकडं असेल तर आपण आम्हाला द्या. तर महाराज म्हणतात माझ्याकडं तर आहेच आहे पण हा भक्तिरस सेवन करण्याकरता हा नामरस सेवन करण्याकरता त्या भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी लागते. आणि तुम्हाला जर तो नामरस घ्यायचा असेल मी तर द्यायला तयार आहे पण भक्तिरसाचा ओतप्रोत आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल आणि त्याची चव चाखायची असेल तर ज्याने देह दिला त्याच्याकडे जावं लागेल. मग तुम्ही एकच करा की वाटी तो अनिका. तो अनिकांना वाटण्याकरता जिथे उभा आहे तिथे तुम्ही जा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात विटेवरी जाती
त्यांनाही सांगतात आणि आपल्यालाही सांगतात की मी माझा अनुभव सांगतो की ज्याने मला भक्ती रस सेवन करण्याकरता ज्याची कृपा माझ्यावर झाली तुम्हीही त्याच्याकडे जा, त्या साधकांना सांगतात. कारण तो असा आहे की वाटी तो अनेका, अनेकांना वाटण्याकरता तो त्या ठिकाणी 4 हात धारण करून उभा आहे. किती हात? किती? 4 हात. त्या ठिकाणी धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणून त्याला म्हणतात 4 भुजा त्यासी बाईला 16,000 रे. त्या ठिकाणी भगवंताला 4 भुजा आहे असा असणारा जो जंबूया दीपा माझी पंढरपूर गावगा किंवा मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये जो परमात्मा उभा आहे ज्याची पाऊले समान, तिथे तुम्ही जा. तो वाटी तो अनिका, हा भक्ती रस वाटण्याकरता आणि भक्ती रस प्राप्त व्हावा त्याच्या भक्तांना, त्याच्यावर कृपा करण्याकरता तो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे आणि नासाग्र स्वरूप त्याची काय आहे? दृष्टी आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजरी किंवा समपाय करकटी उभा तटी विवरेच्या. महाराज म्हणतात विटेवरचा जो देव आहे ना, ज्याची पाऊले समान, विटेवरच्या देवाचे पाऊल कसे आहेत? समान आहे. त्या विटेवरच्या देवाचे पाऊल जर आपण पाहिले ना, तसे पाऊल भगवंतानी कोणत्याच अवतारात ठेवलेले नाही. आपण 24 अवताराचं भागवतातून वर्णन ऐकतो आणि 10 अवताराचं वर्णन ऐकतो की कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी स्वरूप तो परमात्मा आहे. पण सांगू तुम्हाला, ज्याची पाऊले समान, त्याचे समचरण, कटेवर हात आणि नासाग्र दृष्टी त्याने कुठल्याच अवतारात कोणत्याच भक्ता करता घेतलेली नाही. बघा सगळे अवतार तुम्ही बघा कसे आहेत ते, अर्धा पशु अर्धा मानव, काही जलचर काही भूचर काही आकाशातले, कसे कसे भगवंताचे अवतार आहेत. पण विठेवरचा जो अवतार आहे तो एवढा सुंदर आहे आणि तो सुद्धा भक्तावर कृपा करण्याकरताच घेतलेला आहे. तो कोवर आहे किंवा कार्य पुण्या मातला उभे केले, सगळं तुम्हाला प्रमाण माहिती आहेत का? भगवंताला विटेवरती उभा केला. कोणी केला? पुंडलिक रायने, बरोबर आहे नाही? पुंडलिक रायने. आणि महाराजांचे अगदी जगभर गीत प्रसिद्ध आहे. कोणाची सेवा केली होती पुंडलिक रायाने? आई वडिलांची. आहे ना सगळ्यांच्या पाठ? कोणी गीत गायलेलं आहे ते पहिलं? महाराजांनी. सगळ्यांना माहिती की आई माझा मायेचा सागर. कोणाची सेवा केली होती? की त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवं. कोणाची सेवा केली होती? आई वडिलांची. मग आपल्यावर कोणाची उपकार झाली? ज्याची पाऊले समान पाऊलाने त्याला उभा करण्याकरता, त्याच्याकडे जात कुबर असं म्हणतात, पण त्याला उभा करण्याकरता कोणाचे उपकार झाले आपल्यावर? कोणाचे? पुंडलिक. आता लक्षात ठेवा, पण एकट्या पुंडलिकाचे उपकार आपल्यावर नाही ते महाराज. पुंडलिकाचे तर आहेच आहे, पण त्याच्या अगोदर सांगू तुम्हाला कोणाचे उपकार आहेत? आईसाहेबांचे उपकार आहेत. त्या दिंडीरऊ वनामध्ये आईसाहेब त्या लखुबाईच्या रूपाने तिथे काय आहेत? स्थित आहेत. आईसाहेब त्या दिंडीरऊ वनामध्ये रुसून आल्या होत्या आणि त्यांच्या शोधामध्ये भगवंत आले होते. मग कोणाचे उपकार झाले? आणि आत्ताच तुम्ही कोणाचे म्हटल्या? हा, कोणाचे उपकार झाले आता? आईसाहेबांचे. मग आईसाहेब रुसून आल्या. तुम्ही नाही ना जात कधी रुसून? नका जात. रुसून जाण्यात काहीच अर्थ नसतो. का? आईसाहेब रुसून आल्या तर त्यांना बाजूलाच उभा राहावं लागलं की नाही? मला देवाच्या पाठीमागेच आईसाहेब उभे आहेत. व आईसाहेब रुसून आल्या याचंही काही कारण असेल ना? याचंही कारण मी तुम्हाला सांगेल. मी माझ्या पदरचं काहीच सांगणार नाही. आदरणीय सद्गुरू चंद्रशेखरजी महाराजांचे हे वाक्य आहेत. विठ्ठल विठ्ठल काहीच अडचण येत नाही. कारण शिक्का आपल्याकडे चांगला आहे. कोणी काही म्हटलं तरी गुरुंचा शिक्का आपल्याकडे चांगला आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. वरून म्हणतात ना, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आणि गुरुनिष्ठा ही फार. तुमची किती गुरुनिष्ठा आहे ताईंवरती? का आपण म्हणतो ना, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. अशी तुमच्यासारखी गुरुनिष्ठा
निष्ठा पाहिजे. ताईंवरती जशी तुमची आहे तशी माझी पण आहे. सगळ्यांचीच आपल्या गुरुवरती काय असते, निष्ठा असते. म्हणून गुरुवाक्य तुम्हाला सांगेल की आई साहेब रुसून आल्या. बरोबर लक्षात आहे ना? कोणाचे उपकार झाले आता आपल्यावर? आता लक्षात ठेवा. हां, आई साहेबांचे उपकार झाले. व आई साहेब का रुसून आल्या यालाही कारण असेल ना, तर तुम्हाला सांगेल मी. स्कंद पुराणातलं ती तुम्हाला प्रमाण देईल. त्या ठिकाणी स्कंद पुराण सांगतं देव द्वारकेहून आला, पद्म पुराण सांगतं देव गोकुळाहून आला, आणि विष्णू पुराण सांगतं देव वैकुंठाहून आला. आला पण विटीवर उभा राहिला की नाही, तर तुम्हाला सांगू का, त्या ठिकाणी स्कंद पुराण सांगतं की देव द्वारकेहून आला. कशाच्या आधाराने? तर नामदेवरायांचं प्रमाण आहे की पंढरी क्षेत्राचा महिमा, चंद्रभागेचा महिमा, पुंडलिकाचा महिमा आणि विटेवरच्या देवाचा महिमा. रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ज्यांचा महिमा वर्णन करण्याकरता सितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुबर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारन्नयाति. की जिथे ज्याचा महिमा समुद्राची शाही बनवली, आकाशाचं पान केलं, कल्पवृक्षाची लेखणी बनवली, सरस्वतीला लिहायला ठेवलं की शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी. साक्षात सरस्वती माता लिहायला बसल्या, त्यांनाही वर्णन करता येणार नाही अशी बोले बाबा. पंढरीचं महात्म्य स्कंद पुराणामध्ये स्कंदांना सांगतात. म्हणजे स्कंद पुराणाच्या आधाराने नामदेवरायांनी आधार घेतला की देव कुठून आले? द्वारकेहून आले. मग द्वारकेहूनच आले असतील ना आई साहेब रुसून. त्यांनी काही गोकुळामध्ये रुक्मिणी बरोबर विवाह केलेला नव्हता. तर द्वारकेहून आई साहेब आल्या हे स्कंद पुराण अंतर्गत आपण मानूया. तर आई साहेब रुसून का आल्या? तर याचं काही कारण असेल ना, तर कारण सांगितलं जातं की एक वेळेस राधाराणी द्वारकेला आल्या आणि आल्यानंतर भगवंताच्या अंकावरती बसल्या, आणि बसल्या म्हणजे मांडीवरती बसल्या, आणि बसल्या आणि हे दृश्य कोणी पाहिलं? तुम्ही सहन करताल हे? तुम्ही म्हणताल घराच्या बाहेर. एवढी हिंमत नाही कोणाची. कारण महाराज कोणी भागवत ऐकून जरी म्हटलं 16,108 राण्या कोणी केल्या होत्या आणि आम्ही 2-4 केल्या, तर मग तुम्ही त्यांना एकच म्हणायचं, भगवंताने 12 गाव काय पिला होता? सुना है तुमने वृंदावन में दावान बुझाया था, दावान बुझाया था मेरी विरहा की अग्नि को बुझा दोगे तो क्या होगा बिहारी, ब्रज में घर मेरा बसा दोगे तो बसा दोगे तो क्या होगा, बसा दोगे तो क्या होगा. का सुना है तुमने वृंदावन में दावा नल बुझाया था. आपल्या मालकांना एकच मनाचा एक कोळशाचा खडा घ्या चुलीतला. जमेल महाराज. कृष्ण चरित्र ऐकूनच मनुष्य पवित्र होतो. त्याच्यासारखं वर्तणूक आपण करू शकत नाही. पण महाराज सांगायचं काय भाव की राधाराणी अंकावर बसल्या हे कोणी पाहिलं? आई साहेबांनी पाहिलं. आई साहेब अगदी रुसून निघाल्या, लाल डोळे झाले, राग राग तन करत निघाल्या. भगवान म्हणतात हे रुक्मिणी अगं रुसून जाऊ नको, अगं तू रागवू नको. ही राधा म्हणजे दुसरी कोणी नाही. अगं राधा म्हणजेच कृष्ण तत्व आहे आणि कृष्ण तत्व म्हणजेच राधा आहे. आपण नेहमी म्हणतो ना की हे रुक्मिणी अगं तू जाऊ नको, जाऊ नको. का? या राधेची आज्ञा घेतल्याशिवाय मला वृंदावनामध्ये प्रवेश सुद्धा करता येत नाही. नवे नवे त्या ब्रज 84 कोसामध्ये अवतार घ्यावा अशी मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण ब्रजाची राणीच कोण आहे? राधा राणी आहे. श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास, श्री राधे श्री वृंदावन को वास. राधा मेरी जन्म जन्म
रुक्मिणी, अगं त्या राधेची कृपा झाल्याशिवाय मी ब्रजामध्ये पाऊलही टाकू शकत नाही, अवतारही घेऊ शकत नाही का? श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जुगुदास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास। त्या वृंदावनामध्ये बास करण्याकरता सुद्धा, राहण्याकरता सुद्धा त्या राधाराणीला मला विनवावं लागतं आणि त्या राधेची तू ईर्ष्या करत आहे। अगं रुक्मिणी, कृष्ण तत्व म्हणजेच राधा तत्व आहे, राधा तत्व म्हणजेच कृष्ण तत्व आहे। त्या राधेच्याच स्पर्शाने ती पावन झालेली ब्रजाची भूमी आहे, ती राधा माझ्या अंगावर बसली म्हणून तुला राग आला। रुक्मिणी जाऊ नको, पण आई साहेब आल्या आणि डिंडीरव वनामध्ये येऊन बसल्या। आता देव तिथून आई साहेबांना घेण्याकरता निघाले तर गोकुळाहून आले। आता याला आपण पद्मपुराणाचं उदाहरण देऊ की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे। पुंडलिकासाठी देव गोकुळाहून आला तर देव काही एकटा आला नाही, पण तुम्ही देवाला किती जणांना पाहिलं विटेवर? एकी एकटाची या सोनी एकला, विश्वी विश्वाकार भवुनिया टेला, निळोबराय म्हणतात त्याप्रमाणे देव एकटाच आहे, पण देव एकटा आला नाही। त्याला उगाच म्हणत नाहीत विठू माझा लेकुर वाळा, संगे गोपाळांचा मेळा। देव एकटा आला नाही तर गोपाळ बरोबर आले, गोपाळ आले तर गोपाळ म्हणले देवा गाई वासरांना बरोबर घेतले, महाराज गोपाळ घेतले, गाई वास्त्र घेतले, मग यमुना आली। देवा त्या ठिकाणी तू मला त्या कालियाच्या असणाऱ्या विषापासून वाचवलं, आता तू मला सोडून चाललास, मलाही तुझ्या बरोबर येऊ दे। ती यमुना निघाली, गोपाळ निघाले, गाई वास्त्र निघाले, मग गोवर्धन निघाला। गिरी गोवर्धन येणे उचलिला, काला वाटिता हो विधाता ठकविला। ज्याने काला वाटताना विधात्यालाही ठकवलं आणि एका करंगळीवरती 7 वर्षाच्या कन्हैयाने 7 दिवस 7 रात्रीपर्यंत जो गिरी गोवर्धन उचलला, त्या गोवर्धनाला बरोबर घेतलं आणि पंढरी क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा आले आणि देव कुठे थांबले माहितीये का? गोकुळपुऱ्याला थांबले, जिथे आपण काला घेण्याकरता जातो। तसं तर काला घेतल्याशिवाय वारी घडतच नाही म्हणतात का? आपण इतक्या दिवस चालतो द्वादशीलाच घरी येतो, आपण काल्यापर्यंत थांबतच नाही। तसं काल्यापर्यंत थांबण्याचा तिथे नियम आहे की तिथे भगवंत आले आणि तिथे भगवंताने गोचारण लीला केली। मग तुम्ही म्हणाल याला पुरावा काय आहे? तर सांगू तुम्हाला, माघ महिन्यामध्ये जी असणारी वारी भरते ना महाराज, विष्णुपदाची वारी भरते। कुठली वारी भरते? विष्णुपदाची, जिथे भगवंताने गोचारण लीला केल्याची त्या ठिकाणी साक्षी ती असणारी शिळा आहे, तिथे भगवंताचे चरण चिन्ह आहे, बासरीचं चिन्ह आहे, गोखुराचं चिन्ह आहे, त्याला विष्णुपद म्हणतात। तिथे भगवंताचे चरण चिन्ह आहे, म्हणजे भगवंताने तिथे गाई वास्त्र ओळले, त्या गोपाळांसोबत राहिले, खेळले आणि तिथे भगवंताने कालाही केला, म्हणून तिथे काला घेण्याकरता जावं लागतं। मग तुम्ही म्हणाल मग तो गोवर्धन आणि ती यमुना कुठे गेली? देव तर आले होते आई साहेबांकरता, मग ती यमुना आणि गोवर्धन कुठे गेली? कारण भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आहे, चंद्रभागा आहे, मग त्या ठिकाणी ती यमुना आणि गोवर्धन पर्वत कुठे गेला? तर सांगू, आमच्या महाराजांचे वाक्य आहे की जो डोंगर आहे ना गोकुळपुऱ्याचा, तोच काय आहे? गोवर्धन आहे। आणि तिकडून येताना जो नाल्यासारखा पूल लागतो तो पुष्पावती नावाची काय आहे? ती नदी आहे आणि तीच काय आहे? यमुना आहे। आणि तिथून पुढे देव आले, द्वारकेहून आले तर भगवंताने संध्या केली, तर तिथे संध्यावली देवीचं काय आहे? मंदिरही आहे। महात्म्यामध्ये सांगितलं की पंढरपूरला आतले 4 द्वार आहेत आणि बाहेरचे 4 द्वार आहेत। विठ्ठल विठ्ठल आले तर पुंडलिका करता आले। आई साहेब तर काही मानल्या नाही, मग पुंडलिकाकडे आले, मग पुंडलिकाने वीट फेकली, विटेवर देवाला उभा केलं आणि सांगितलं, देवा तू या विटेवर समचरणाने कसा राहा? उभा राहा, मागे पुढे पाय ठेवू नको। असा देव, असा देवाचा अवतार भक्ता करता घेतलेला कुठेच पाहायला भेटणार नाही। महाराज अवतारच काय, चरणच काय, कटेवर हातच काय का? देवा या हाताने भक्ताचं रक्षण केलं, दुष्टांचा संहार केला, म्हणून हात कटेवर ठेव, नासाग्र स्वरूप तुझी दृष्टी ठेव। भक्तांकडे पाहताना, दुष्टांकडे पाहताना, पुण्यवाणाकडे पाहताना, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे
लावणी, कोणीही येऊ दे महाराज. देवाने विटेवर ज्या उभा राहिले ना देव महाराज, पुंडलिकाने कोणती अशी दगडा मातीची वीट घेतली फेकली नसेल महाराज, ती वीट सुद्धा फार भाग्यवान आहे. ती वीट सुद्धा शापित असणारा इंद्र आहे. मला आता तिकडे जायचं नाही. देवाने कटेवर हात ठेवण्याची सुद्धा 20 कारणं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन हितपाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैदबल आसम विठ्ठलम चिंतयामी. असा जो भगवंताचा समस्वरूप अवतार आहे ना, हा कुठल्याच अवतारात कोणत्याच भक्ताकरता घेतल्या नाही, भक्तावरती कृपा करण्याकरता नाही, पण पुंडलिकाया करता भगवंताने तो अवतार स्वीकारला, त्याच्यावर भक्तिरसाचा वर्षाव केला. अशा ज्या पुंडलिकासाठी मग कोणाकोणाकरता आला, किती जण झाले? 3 जण. जर राधाराणी आल्या नसत्या तर आईसाहेब रुसल्या नसत्या, आईसाहेब रुसल्या नसत्या तर देव इकडे महाराष्ट्रात आले नसते. मला आले असते पण कुठेतरी पुंडलिकाला भेट दिली असती, कारण आईसाहेब तिथून उठल्याच नाही ना. मग बायकोसाठी देवाला राहावंच लागलं. किती जणांचे उपकार झाले अजून सांगू तुम्हाला. कलियुगामध्ये भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, ज्या भानुदासांच्या कुळामध्ये महाविष्णूचे अवतार असणारे शांतीचे सागर पैठण निवासी नाथबाबांचा अवतार झाला ना, त्या भानुदास महाराजांचे आपल्यावर उपकार आहे की कर्नाटकामध्ये गेलेला देव त्यांनी विजयनगरीतून विटेवरती आणला आणि विटेवर काय केला? उभा केला. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कानडा राजा पंढरीचा. महाराज किती जणांचे उपकार झाले? 4 जणांचे. भानुदास महाराजांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. जर त्या कर्नाटकामध्ये त्या विजयपूर नगराला जर भानुदास महाराज गेले नसते तर देव कानडा म्हणूनच तिथे राहिला असता, पंढरपूरला आला नसता. किती त्यांनी कष्ट घेतले, किती त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सुळावर चढवण्यात आलं होतं, किती त्यांना त्रास झाला, पण त्यांनी देवाला परत आणला. अजून तुम्हाला सांगू, त्यांच्या नंतर त्या ठिकाणी अजून उपकार असतील तर प्रल्हाद शास्त्री बडव्यांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. देखिल्या कळस कळस पा नाही पाहिला तर पाहता देऊळाची पाट तीर्थे घडती 360. देऊळाची पाट पाहून आपण जा आणि तिथे जाऊन ज्याची पाऊले समान, ज्याची समान पाऊल आहे त्याच्याकडे जा, हात जोडा आणि त्याला म्हणा की भक्ती रसाचा त्या ठिकाणी आनंद घेण्याकरता आणि भक्ती रस प्राप्त आम्हालाही करून घ्यायचा आहे. तिथे जा. त्याच्यासारखा दानशूर या जगामध्ये कोणीच नाही. तोची एक दान शूरदाता, भगवंतासारखा दानशूर, भगवंतासारखा दयाळू या जगामध्ये कोणीच नाही. भगवंत सर्व काही आपल्या भक्तांना देतो. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे जे पवित्र. वैरियाही दिले, वैरियालाही त्याने मुक्त केलं, वैरियालाही साहित्य मुक्ती दिली आणि वैरियांची ही इच्छा काय केली? भगवंताने पूर्ण केली. भगवंत हा एवढा औदार्यवान आहे. त्याला भगवान का म्हणतात? की भगवंताने आपले साही गुण साही भक्तांना दिलेले आहे. की यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंका प्रीती. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य त्या ठिकाणी भगवंताचे असणारे गुण आहे. असा तो सर्व गुण संपन्न आणि उदार असणारा तो भगवंत आहे. त्याच्याकडे तुम्ही जा. जर गेलात ना तर तुमच्या मनाचे संकल्प तो पूर्ण करेल. अभंगाच्या मनाचे संकल्प
विठ्ठल 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 चरणात म्हणतात. आता ते मला काहीच कळत नाही बरं का त्या माईकचं, फक्त मला आवाज लागतो. मला त्याच्यातले ते ट्रबल काय ते बेस काही कळत नाही, पण आवाज बंद करू नका. विठ्ठल 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 अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात की तुम्ही तिथे जा, त्याच्यासारखा दानशूर या जगामध्ये दुसरा कोणी नाही. पण तिथे गेल्यानंतर तुम्ही जाल ना तर वाटी तो अनिकांना तो भक्तिरस वाटण्याकरता तो तिथे उभाच आहे. महाराज भक्तिरस काय या भवसागरातून तरुण नेण्याकरता सुद्धा तो म्हणतो ना. महाराज शंकराचार्यांनी म्हटलं नाही का, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. का अरे या ठिकाणी या असणारं जे समुद्राचं पाणी आहे ना, संसाराचं ते माझ्या कमरा एवढाच आहे. आणि हे महायोग पीठ आहे. कोणतं पीठ आहे? महायोग पीठ आहे. इथे या, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. का वाटी तो अनेकांना वाटण्याकरता तिथे उभाच आहे. आणि महाराज म्हणतात तिथे जाल ना तर दानशूर तर आहेच आहे, पण तुमच्या मनाचे जे संकल्प असतील ना तो सुद्धा तो पूर्ण करणारा आहे. पण असं आहे की मनाचे संकल्प तिथे गेल्यानंतर आपण लगेच जाऊ आणि लगेच, तसं तर माणसाचा स्वभाव आहेच, माणूस फुकट काही करत काहीच नाही. फुकट कोणीच काही करत नाही. महाराज देवाला नमस्कार सुद्धा आपण फुकट करत नाही. मग नारळ तर लांबच राहिलं का देवाला नमस्कार. आपण का त्या ठिकाणी महाराज निष्काम भक्ती करत नाही, आपण सकाम भक्ती करतो. पण कधी कधी निष्काम भक्ती सुद्धा केली पाहिजे. एक लोटा जलन सभी समस्ये का हाल. महाराज वाहा ना तुम्ही, किती बेलपान व्हा, किती पांडुरंगाच्या दर्शनाला जा, पण कधीतरी निष्काम भावनेने जा. निष्काम भावनेने कधीतरी पाणी टाका. एक लोटा जल व्हायला, एक तुळशीचं पान व्हायला तरी पांडुरंगाला आपण आणि महादेवाला आपण खरेदी केल्यासारखंच करतो का. त्याला सांगायची गरज पडते न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला सांगायची गरज पडत नाही ना. आपल्या मनामध्ये आपल्या भक्ताला काय पाहिजे, त्याला फक्त एकच पाहिजे की त्या भक्ताने सर्वस्व आपल्याला अर्पण करावं. मनाचे संकल्प तो सिद्धीला नेतो, पण केव्हा मन आणि बुद्धी त्याच्या चरणावर समर्पण केल्याच्या नंतर. महाराज म्हणतात तिथे तुम्ही जा, तुमच्या मनाचे संकल्प पूर्ण होतील, पण केव्हा जरी राहे बुद्धी याचे पायी. त्याच्या चरणावरती मन बुद्धी त्याला समर्पण करा. म्हणून तर नाथ महाराज सुद्धा म्हटले, तुकोबराय सुद्धा म्हटले की देवा माझे मन लागो तुझे पायी किंवा चरणी, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काय, किंवा माझे पाय तुझे डोई. देवा असं करा, माझं चरण तुमच्या माझे चित्त तुमच्या चरणाच्या ठिकाणी ठेवा, नाहीतर तुमचे चरण माझ्या चित्तामध्ये ठेवा. बरोबर का. महाराज भगवंताला मन बुद्धी दिल्याशिवाय तो इच्छा पूर्ण करत नाही. आणि त्याचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, काय देवा तुझे कृपणाचे द्वार. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन नो हेसी म्हणून जातो माघारा. सगळ्यांना देवाचा स्वभाव माहित आहे. आणि तुकोबराय म्हणतात तुमचे तर मनाचे संकल्प पूर्ण करेल, पण तुम्हाला मन आणि बुद्धी त्याला काय करावे लागेल, त्याला द्यावी लागेल. महाराज त्याला भक्ताला जरी काही द्यायचं झालं आणि वैऱ्याला जरी काही द्यायचं झालं ना तर घेतल्याशिवाय तो देत नाही. तुम्ही भागवत कथा ऐकता, कालच हा विषय झाला असेल की ज्या वेळेस भगवान परमात्मा द्वारकेला चालले, द्वारकेला जात असताना भगवंत रथामध्ये चढू लागले, तेव्हा सगळ्यांना माहीत आहे की त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ते कोणाच्या गर्भावर? उत्तरेच्या. आणि उत्तरा धावत धावत परमात्म्याकडे जेव्हा धावत आली की पायी पायी महायोगिन देव देव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. की पायी पायी महायोगिन देव देव जगत्पते, हे योगेश्वर, हे द्वारकाधीश, माझ्या गर्भाचं काय करा, रक्षण करा. इथे आमचे महाराज गोड चिंतन सांगतात की तिथे भगवंत 16 वर्षाची उत्तरा होती आणि 16 वर्षाच्या उत्तरेकडे बघून भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं. आणि भगवंत म्हटले अश्वत्थाम्या, अरे या 16 वर्षाच्या उत्तरेलाही तू सोडलं नाहीस. आणि ती उत्तरा म्हणती देवा
वाचवा जळे माझी काया लागला वनवा याने याने पायी पाही महायोगीन देव देव जगतपते हे जगतपती हे द्वारकाधीश माझं रक्षण करा माझं रक्षण करा. पण देवाचं तिथे एक वाक्य सांगितलं जातं उत्तरे मी कोणाचंही रक्षण करायचं झालं तर घेशी तेव्हा देसी. मी कोणाकडून तरी काहीतरी घेतो नंतर त्याचं रक्षण करतो नंतर त्याची इच्छा पूर्ण करतो. तिथे उत्तरा म्हटली देवा बघ म्हणे जर तू माझं आता रक्षण केलं नाही तर लोक तर तुझं पुढे गुणगान करतीलच. सगळे म्हणतील की ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला पांडवांचा विजय प्राप्त करून दिला. पण माऊली लिहिणार नाहीत ना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा माऊलींनी लिहिलं का नाही. पण जर तू या वंशाचं रक्षण केलं तरच माऊली लिहितील नाहीतर लिहिणार नाहीत. का महाराज तू माझ्या गर्भाचं रक्षण कर. पण देव म्हणतो उत्तरे घेतल्याशिवाय देत नाही. काय देऊ देवा काय देऊ तुला देण्याकरता माझ्याकडे सोनं तर कमीच आहे कारण तुझी द्वारिका सोन्याची आहे. मी तुला काय देऊ तर भगवंताने मागितलं होतं मला इथं सांगायचं घेशी तेव्हा देशी. हे उत्तरा तुझ्याकडून मला फक्त एकच पाहिजे की ज्याच्यावरती तुझं अतिशय प्रेम आहे आणि प्रत्येक स्त्रीचं त्या गोष्टीवरती अतिशय प्रेम असतं ती वस्तू तू मला काय दे दान दे घेशी तेव्हा देसी. मग मी तुझ्या गर्भाचं रक्षण करतो. उत्तरा म्हटली देवा मी देईल तुला. नाही म्हणे भगवंत म्हटले उत्तरे अगोदर तू दिली म्हणून सांग. उत्तरा म्हटली देवा दिली. नाही म्हणे पाणी सोड. पाणी अर्पण करावं लागतं ना. दान दिल्याच्या नंतर संकल्प करावा लागतो. महाराज त्या ठिकाणी उत्तरेकडून संकल्प केला आणि उत्तरा म्हणती देवा आता तरी तू माझ्या गर्भाचं रक्षण करशील. हो उत्तरे करेल. आता तरी सांग तुला काय पाहिजे. भगवंत म्हटले मी घेसी तेव्हा देतो देतो रक्षण करतो भक्तांची इच्छाही पूर्ण करतो संकल्पही पूर्ण करतो आणि तुझ्याही वंशाचं मी रक्षण करणार. पण तुझ्याकडून घेतल्याशिवाय मला रक्षण करता येत नव्हतं उत्तरे. कारण तुझ्याकडे त्या ठिकाणी एक वस्तू अशी आहे की प्रत्येक स्त्रीचं त्याच्यावरती काय आहे प्रेम आहे आणि ती वस्तू घेतल्याशिवाय मला तुझ्या गर्भामध्ये जाता येत नव्हतं. म्हणून मला तू तुझं मातृत्व दे. भगवंताने तिचं मातृत्व घेतलं आणि अंगुष्ठ रूप धारण करून त्या राजा परीक्षितीचं काय केलं रक्षण केलं. घेशी तेव्हा देसी. म्हणून भगवंताकडे गेल्यानंतर त्याला सांगायची गरज पडत नाही मला हे दे माझी ही इच्छा आहे ती इच्छा आहे. मला संकल्प पूर्ण करतो पण मन आणि बुद्धी त्याच्या चरणावर ठेवल्याशिवाय तो पूर्ण करत नाही. जरी राहे बुद्धी याचे पायी. वेळोवेळा भगवंताला अर्जुनाला का सांगायची गरज पडली की मनमना बहुमत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशिशी युक्त वे महात्मानाम मतपरायण हा. किंवा तू मन मी हेची करी माझी या भजनी प्रेम दरी. तू मनच माझं कर किंवा तुझं मन माझ्या चरणाच्या ठिकाणी ठेव. जरी राहे बुद्धी याची पायी. तुम्ही मग बुद्धी कधी मन बुद्धी अंतःकरणाचीच हे काय आहे दोन भाग आहेत. दोन मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे अंतःकरणातल्या 4 भागापैकी 2 आहे. मग बुद्धी घ्या मन घ्या. जरी राहे बुद्धी याचे पायी. आणि हे सांगण्याकरता तो भक्ती रस सेवन करण्याकरता त्या विठेवरच्या देवाची तुम्ही कृपा संपादन करा. मी संपादन केलेली आहे. तो उदार आहे दाता आहे तो इच्छा पूर्ण करतो. हे सांगण्याकरता तुकोबराय म्हणतात त्या विठेवरच्या देवाने माझ्या हातात निरोप दिला शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझा धाडिले
म्हणे मज धाडिले निरोपा. आता वाजवल्या तर चांगल्या वाजवा ना मग त्यांच्या करता. अशा त्याच्यात पण कंजूशीस का एवढू शका मी अजून एकदा वाजवा. तर तू का म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. हेच नामस्मरण करा म्हणण्याकरता, हा रस सेवन करा म्हणण्याकरता, त्याच्याकडे जा म्हणण्याकरताच त्याने माझ्याकडे काय दिला, निरोप दिला. मार्ग हा सोपा सुखरूप, हा सुखरूप मार्ग आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. चाले ऐसा ज्या राजमार्गाने या रे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांना जाता येईल असा संतांनी मार्ग आखलेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात या मार्गाने वाटचाल करा आणि भक्तिरस सेवन करा. आणि सेवन करायचा तर वाटितो अनेकांना वाटणाऱ्या त्या भगवंताकडे जा. आषाढी कार्तिकी पंढरीच्या वारीला जा. वाट पाही उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ त्याच्याकडे जा आणि हा भक्तिरस संपादन करून घ्या. अभंगाचा भावार्थ या ठिकाणी पूर्ण झाला. एकदा भावार्थ झालेला आहे, माझा टाइम झालेला आहे. अवघ्या 2 मिनिटामध्ये आपण सर्व समाप्त करूया. पण सगळ्यांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीनाथाचं एकदा सगळ्यांनी मी म्हणणार नाही तुम्हाला हात वर करा. मला माहिती आहे हात वर केले की हात दुखतात. मी तुम्हाला तोही त्रास देणार नाही. पण सांगू महाराज ही कीर्तनाची मर्यादा आहे. आणि आम्हाला जे सांगितलं की जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. एक सांगू तुम्ही विनोद म्हणून कीर्तनाला येऊही नका. आणि विनोद म्हणून कीर्तनाने वक्त्याने सुद्धा ह्या गादीला त्या ठिकाणी विनोद म्हणून ह्या वक्त्याने सुद्धा कीर्तनकार म्हणून लोकांना हसवूही नाही. ही माझी कळकळीची सगळ्या वक्त्यांना माझी प्रार्थना असेल. कारण मोठ्यांचं वाक्य आहे. आपणच मी सांगून तुम्ही म्हणाल तुम्ही एवढेच बोलणं सांगून तुमचं कोण ऐकणार. माझं कोणी एक जणांनी ऐकलं तरी बास होईल. कारण मूर्ती भगवंताची ठसण्याकरताच एवढी तरी एक जागा शिल्लक राहिली. आणि पुढे आपल्या लेकरांना आपण काय सांगणार आहोत की कथा कीर्तनामध्ये फक्त कथा आणि संतांचे चरित्र आणि भगवंताचं नाम गायल्या जात होतं. याची सासू अशी, याचा सासरा तसा, याची गल्ली अशी, याचं गाव तसं, याचा जिल्हा तसा आणि याचं घर असं आणि पोट धरून पिळून हसण्याकरता ही कीर्तनाची जागा आहे का? आहे का? मी म्हणले का? मी म्हणले? तुम्हीच म्हणलात. पण आहे की नाही? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ही कीर्तनाची मर्यादा आहे. माझे सांगणं असेल सर्वांना. माझे कीर्तन कोणीच घेत नाही महाराज. का घेत नाही? मला हसवताच येत नाही आणि विनोद करता येत नाही. पण मी खरंच कीर्तनालाही जास्त जात नाही. ताईंचा आग्रह होता आणि ही सेवा तुमच्या सगळ्या माईबापांची सेवा करावी असं माझ्यात नशिबात असेल, भाग्यात असेल. म्हणून मी या ठिकाणी आले. तर सगळ्यांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी सुंदर टाळी वाजवा आणि माझ्या पंढरीनाथाचं नामस्मरण घ्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. आता वर हात करा. 2 मिनिटं ताई मी तुमच्याकडून मागून घेते. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. अशा टाळ्या वाजवा आणि सगळ्यांनी एकदा अजून एकदा म्हणा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई
घेण्यासाठी मज धाडिले निरोपा असं नाम गाण्यासाठी भक्तिरस घेण्यासाठी तुकोबराय म्हणतात मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप या शेवे या अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे सांगितला. चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. नादारी बालक बोडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करुणी माऊली रिजे जीवी. आणि या ठिकाणी मी समस्त सद्गुरू महिला मंडळांकरता आणि आमच्या आदरणीय रेणुकाताईजी जाधव यांच्याकरता भगवंताच्या गोपालकृष्णाच्या चरणी एकच प्रार्थना करेल की आता दुसऱ्या तपपूर्तीकडे तुम्ही चालले आहात तर हे करण्यासाठी उदंड तुम्हाला संतती संपत्ती आणि उदंड प्रकारचं आयुष्य भगवान गोपालकृष्ण तुम्हाला सर्वांना देवो हीच मी गोपालकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी सर्व महिला मंडळ आदरणीय मृदंगाचार्य महाराज आदरणीय आमच्या असणाऱ्या ताई महाराज दोन्हीही गायनाचार्य आमच्या राणीताईजी आमच्या मंगलताईजी कारण त्यांचा आवाजही गोड आहे स्वभावही गोड आहे आणि सर्वच छान आहात तुम्ही सगळ्यांना साथ देता तुमचे सुद्धा धन्यवाद आभार. आणि आवर्जून या ठिकाणी आजच्या कीर्तनाकरता आदरणीय त्या ठिकाणी असणारे पुरुषोत्तमजी महाराज पाटील आपण या ठिकाणी आवर्जून आलात या ठिकाणी आणि येऊन आपला वेळ दिला त्याबद्दल मी सुद्धा तुमची आभारी आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ अगदी न उठता न बोलता तुम्ही सुद्धा कीर्तन सेवा ऐकली त्याबद्दल 2 मिनिटं कोणी सुद्धा उठू नये. आभार. झालेली सेवा कृपया सर्वांना विनंती आहे कोणी सुद्धा उठायचं नाही. इथेच आपण सेवा पूर्ण विराम करू. ज्ञानेश्वर